नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज एकादशी आहे, उपवास पांडुरंगाचा। तर एकादशीच्या निमित्ताने आज मी छान असे भगरीचे धिरडे बनवणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा। तर चला तर मग आपण छान असे रुचकर भगरीचे धिरडे बनवूया। इथे मी भगर घेतली आहे, स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि आता मी ती भिजत घालणार आहे एकादशीच्या उपवासासाठी धिरडे बनवायचे भगरीचे। तर छान अशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ। आता यात मी थोडे साबुदाणे घालणार आहे, म्हणजे छान असे नरम धिरडे येतात त्यांना। तर आपण हे धुवून घेऊया। एक 2-3 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 ते 5 तास भिजवत घालू शकता किंवा रात्रभर पण मी इथे रात्रभर भिजवून घेणार आहे, म्हणजे छान असे आपले धिरडे तयार होतील। आता हे मी 2-3 पाण्याने धुवून घेते। स्वच्छ असे मी धुवून घेतली भगर आणि साबुदाणा। आता आपण यात पाणी ओतू आणि रात्रभर छान असं भिजवून देऊ, सकाळी दळून घेऊ बारीक। हे बघा, छान अशी भगर आणि साबुदाणा भिजलाय, रात्रभर मी भिजत घातला होता। तर आता आपण हे मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। शेंगदाणे भाजून घेतले छान असे, हे बघा। तर आपल्याला धिरड्यांसाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची घेतली आहे मी ते 7-8, कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ। तर आपण हे छान असं बारीक करून घेऊया मिक्सर मधनं। बटाटे मी उकडून घेतले इथे। तर आपल्याला चटणी पण बनवायची बटाट्याची आणि थोडेसे आपल्याला धिरड्यांचं जे पीठ दळतोय त्यात पण टाकायचे आपल्याला। तर थोडेसे काप करून आपण यात दळून घेणार आहोत। तर आपण हे बारीक करून घ्यायचंय मिक्सर मधनं। छान असं आपलं धिरड्यांचं पीठ तयार झालंय, हे बघा। आता आपण यात मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचे। आता एक 5 मिनिटं आपण याला भिजून देऊ, तोपर्यंत बटाट्याची छान अशी चटणी बनवून घेऊ आपण। बटाटे आपण आता बारीक कापून घेऊया आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य: हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि बारीक कोथिंबीर कापून घेतलेली। बटाटे आपण आता इथं चटणीसाठी बारीक कापून घेऊया। कढई तापली, तेल घालूया आपण चटणीसाठी। मिरची आपण बारीक दळून घेतली मिक्सर मधनं, तर मिरची घालूया। आता बटाटे घालूया। इथं छान असे आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे। गॅस मोठा नाही ठेवायचा आहे, कमी गॅसमध्ये वाफवून घ्यायची आपल्याला चटणी।
मीठ घालूया. चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालूया. एक 5 मिनिटं आपण आता चटणी छान अशी मंद आचेवर वाफवून घेऊया. तोपर्यंत आपण धिरड्यांची तयारी करूया. पॅन तापला आहे. आपण थोडंसं तेल लावून घेऊया त्याला. तेल लावायचं आहे वरतून. आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण छान असं भाजून घ्यायचं आहे. असं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. अजून 1-2 मिनिटं होऊन देऊ. थांबा. मस्त कलर आला आहे. छान असे जाळीदार धिरडे झाले. हे बघा, दुसऱ्या साईडनी पण छान तयार झाले. तर काढून घेऊ आपण. असंच आपण आता दुसरे पण काढून घेऊया. असंच आपण आता याला पण तेल लावून घेऊ वरतून. दुसऱ्या साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचे. आपलं दुसरं पण धिरडं छान तयार झाले. काढून घेऊया आपण. बघा, छान असे आपले भगरीचे धिरडे तयार झाले उपवासाचे. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळेच जण बनवतात उपवासासाठी, पण अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान धिरडे होतात, अगदी मऊ आणि लुसलुशीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.